हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर कोणतं आहे? केमिकल प्रॉपर्टीज. कशाचे? अल्किल हॅलाइड्सचे. लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितली. काय बघितली? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आज मी सांगितले तुम्हाला ह्याच्या पुढे सबस्टिट्यूशन वगैरे म्हणजे मेकॅनिझम वगैरे घ्यायचं, पण पहिला आपण काय करूया, कम्प्लीट करूया सगळे मेथड्स, म्हणजे अल्किल हॅलाइड्स पासून काय काय बनवू शकतो. सो त्याप्रमाणे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन नंतर नेक्स्ट रिएक्शन आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. कोणाचं डिहायड्रोहॅलोजिनेशन? अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन. ही सेकंड मेथड आहे. सी, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड पासून काय फॉर्म होते, तर फॉर्मेशन ऑफ अल्किन होते. काय होते? फॉर्मेशन ऑफ अल्किन. आता ते अल्किन कसं फॉर्म होत आहे आणि त्याला कंडिशन्स काय आहेत हे डिस्कस करूया. अल्किन कसं फॉर्म होत आहे आणि त्याला कंडिशन्स काय आहेत. ओके. सो नॉर्मली जर एखादा अल्किल हॅलाइड घेतला ज्याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन व्हायला पाहिजे, आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन इज वन ऑफ द एलिमिनेशन रिएक्शन. डिहायड्रोहॅलोजिनेशन ही जी रिएक्शन आहे ही कसली रिएक्शन आहे? ही वन ऑफ द एलिमिनेशन रिएक्शन आहे. आणि एलिमिनेशन रिएक्शन मध्ये असं होतंय की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे असतात ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कन्वर्ट होतात. सो व्हेन आय एम टॉकिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन मी रिमूव्ह करणार आहे, आणि हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह केल्यामुळे जो सिंगल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होऊन मला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मिळणार आहे. मला काय मिळणार आहे? मला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काय मिळणार आहे मला? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो बघा, इथं काय आहे, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथं हायड्रोजन आणि इथं काय आहे, तर हॅलोजन. बघा, इथले जे व्हॅलेन्सी आहेत ते काय असतील? ते असतील हायड्रोजनच असेल किंवा अल्काइल ग्रुप असेल. ठीक आहे, ते नंतर बघूया. स्टँडर्ड रिएक्शन बघूया. ठीक आहे. आता हा अल्किल हॅलाइड आहे. कोण आहे हा? अल्किल हॅलाइड. आता ह्या अल्किल हॅलाइडला जेव्हा मी अल्कोहोलिक केओएच, बघा ऍक्वस केओएच नाही बाळांनो, अल्कोहोलिक केओएच बरोबर ट्रीट करते. तर अल्कोहोलिक केओएच मध्ये के प्लस असते आणि ओएच काय असते, तर मायनस असते. ठीक. इथं होतंय काय? बघा, इथं होतंय काय की ही हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःबरोबर घेते. त्यामुळे ह्या कार्बन वरती चार्ज काय डेव्हलप झाला, तर प्लस. हा प्लस चार्ज नलिफाय करण्यासाठी हा जो कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड असतो तो इथं काय होतो, तर शिफ्ट. हे नॉर्मल झालं जे काय सांगितलं. किंवा आता असं लक्षात ठेवा मी काय सांगते ते, इथला ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे त्याला अल्फा कार्बन म्हणतात. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे त्याला काय म्हणतात, तर अल्फा कार्बन. आणि त्याच्या बाजूचा कार्बन काय आहे, तर बीटा. मग बीटा कार्बन एक पण असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त पण असू शकतो, असं काही नाही की एकच असतो, पण आता समजण्यासाठी एकच कन्सिडर करायचं. सो अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि इथं डबल बॉन्ड क्रिएट होणार आहे. आणि इथं डबल बॉन्ड अल्कोहोलिक केओएचच पाहिजे. अल्कोहोलिक केओएचच्या प्रेझेन्स मध्येच एलिमिनेशन होते. हीट करायचं. मग इथं सी सिंगल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड, इथं पहिला सिंगल बॉन्ड होतं, पण हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह झाला, तर डबल बॉन्ड क्रिएट झालं. ठीक आहे. आता H प्लस, हा H जो असतो तो प्लस असतो आणि X जो असतो तो मायनस असतो. मग H प्लस OH बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे, तर H2O. आणि K हॅलोजन बरोबर कंबाईन होऊन KX. K प्लस X बरोबर कंबाईन होऊन KX. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळाला, अल्किन. आणि ही जी रिएक्शन आहे ही कसली रिएक्शन आहे, तर अल्फा बीटा एलिमिनेशन रिएक्शन. ह्या पुढे जेव्हा कधीही डिहायड्रेशन, डिहायड्रोजिनेशन, डिहायड्रोहॅलोजिनेशन असं डी येते, म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्यातून काहीतरी रिमूव्ह करताय. मग इथं तुम्ही हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करताय. हायड्रोजन आणि हॅलोजन दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगवेगळी आहे, त्यामुळे एकावरती प्लस आणि एकावरती काय असते, तर मायनस. ठीक आहे, फाईन. हे सगळं झालं. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जॉईन आहे तो अल्फा कार्बन. बघा, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो अल्फा कार्बन, त्या अल्फा कार्बन पाचा हॅलोजन आणि त्याच्या बाजूचा कार्बन बीटा, त्यातला हायड्रोजन. मग इथला हॅलोजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणून ह्या दोन कार्बन मध्ये बॉन्ड फॉर्म होणार अल्कोहोलिक केओएचच्या प्रेझेन्स मध्ये. अल्किन वॉटर आणि काय मिळणार आहे, तर KX. समजतंय?
दिस इज स्टँडर्ड डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स मध्ये बघा, सगळ्यात बेसिक घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. हा इथाइल ब्रोमाइड आहे बाळांनो. कोण आहे हा? इथाइल ब्रोमाइड. ह्या इथाइल ब्रोमाइड मध्ये हा अल्फा कार्बन आहे आणि हा काय आहे तर बीटा. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा कार्बन, त्याच्या बाजूचा कार्बन बीटा कार्बन. बरं, ह्याची रिॲक्शन आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहे तर अल्कोहोलिक KOH च्या प्रेझेन्स मध्ये करणार आणि हीट करणार. मग ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा कार्बन, त्यातला हॅलोजन रिमूव्ह होणार आणि त्याच्या बाजूच्या बीटा कार्बन मधला हायड्रोजन रिमूव्ह होणार. सो त्या केसमध्ये इथं CH2 इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, CH3 होता तो CH2 होणार. डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH2 प्लस इथं काय येणार आहे तर KBr प्लस इथं काय येणार आहे तर H2O. सो ह्याचं नाव काय आहे तर इथीन. इथाइल ब्रोमाइड पासून काय मिळाला? इथीन. एलिमिनेशन झालं. एलिमिनेशन, हा K प्लस आहे आणि हा OH मायनस आहे. K प्लस ना Br ला घेतलं, OH ना H ला घेतलं आणि तुम्हाला अल्किल हॅलाइड पासून अल्किन मिळाला, दॅट इज इथीन मिळाला. ठीक आहे. अजून एक्झाम्पल्स बघूया. अजून एक्झाम्पल्स मध्ये इथं बघा, हा वाला हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय आहे तर Br. हा अल्फा कार्बन आहे, हा पण कार्बन बीटा आहे आणि हा पण कार्बन बीटा. दोन्ही बीटा सेम आहेत. का दोन्ही सेम बीटा म्हटलं? कारण नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स आहेत ना बाळांनो, दोघांना सेम आहेत. हे बघा, ह्या कार्बनलाही नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम सेम आहेत आणि ह्या कार्बनलाही नंबर ऑफ हायड्रोजन सेम आहेत. मी तुम्हाला म्हटलं काय, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो अल्फा कार्बन, त्याला लागून असणारे 2 ते कार्बन आहेत बीटा कार्बन. मग इथं किती बीटा कार्बन आहेत तर 2 बीटा कार्बन आहेत. ठीक आहे. आला, ह्याला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर अल्कोहोलिक KOH. इथं जे दोन्ही बीटा आहेत ते सिमेट्रिकल बीटा आहेत, त्यामुळे कोणताही एका बीटा कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह करायचं. दोन्ही बीटा कार्बनचं नाही करायचं, फक्त एका कार्बनचा. फक्त एका कार्बनचा बीटा हायड्रोजन ऍटम काय करायचं तर रिप्लेस. सो हा अल्कोहोलिक KOH आहे, ह्याला हिट केलं. ठीक आहे. इथला ब्रोमिन रिमूव्ह झाला आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, कन्सिडर करा. मग इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस काय येणार आहे तर KBr प्लस काय येणार आहे तर H2O. सो व्हॉट इज दिस? दिस इज प्रोपीन. दिस इज प्रोपीन. देन यू विल से की मॅम जर 2 वेगवेगळे बीटा असतील तर, म्हणजे जर असे 2 बीटा कार्बन असतील ज्याला नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम वेगळे असतील, येस तसं पण पॉसिबल आहे. त्याचं पण एक्झाम्पल बघायचं आहे. हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं काय कन्सिडर करते क्लोरीन. असं काय नाही की ब्रोमिन माझा प्रेमाचा आहे, कोणताही हॅलोजन घ्या. बरं, हा अल्फा कार्बन आहे. ठीक आहे, हा अल्फा कार्बन आहे. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा, त्यात काही चेंज येणार नाहीये. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा, त्याच्या बाजूचे 2 कार्बन आहेत ते बीटा. ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत म्हणून ह्याला मी बीटा 1 म्हणते, या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत म्हणून ह्याला मी बीटा 2 म्हणते. दिस इज बीटा 1 अँड दिस इज बीटा 2. दिस इज बीटा 1 अँड बीटा 2. ह्याला मी ट्रीट कशाबरोबर करणार आहे तर अल्कोहोलिक KOH. ते काय चेंज होणार नाही अल्कोहोलिक KOH. प्रोडक्ट 2 पॉसिबल प्रोडक्ट आहेत बाळांनो. किती प्रोडक्ट पॉसिबल आहे? 2 पॉसिबल प्रोडक्ट आहेत. आता 2 पॉसिबल प्रोडक्ट कोणते आहेत तर अल्फा तर इथलाच, हॅलोजन तर इथलाच रिमूव्ह होणार. एक केस मध्ये हायड्रोजन बीटा 1 चा रिमूव्ह होऊ शकतो आणि तो एक अल्किन मिळू शकतो, आणि दुसऱ्या केस मध्ये बीटा 2 चा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होऊ शकतो आणि तिथला अल्किन मिळू शकतो. म्हणजे इथं काय येणार आहे, हा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. हा काय येणार आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश EN येणार. आणि नेक्स्ट इथला हॅलोजन आणि इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला तर हा काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे CH2. ह्याचं नाव काय येणार आहे तर ब्यूट डॅश 1 डॅश EN. बाळांनो, हा 1 मोल होता. किती मोल आहे हा? 1 मोल. 1 मोल म्हणजे 1 मोल आहे हा. ह्या 1 मोल मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स आहेत. हे सेकंडरी ब्युटिल क्लोराइड आहे. हा कोण आहे? हा
सेकंडरी ब्युटिल काय आहे तर क्लोराईड आहे. ह्यामध्ये जे 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स आहेत, ह्यामधले थोडे पार्टिकल्स जे आहेत ते β1 चा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करणार आहेत, थोडे पार्टिकल्स जे आहेत ते β2 मधला हायड्रोजन ऍटम रिप्लेस करणार आहेत, आणि असं मिळून तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. आणि त्या 2 प्रोडक्ट मध्ये एक जास्त प्रमाणात असणार आहे आणि एक कमी प्रमाणात असणार आहे. त्यामध्ये एक जास्त प्रमाणात असणार आहे आणि एक काय असणार आहे तर कमी प्रमाणात असणार आहे. मग तो जास्त प्रमाण आहे तो आपण मेजर प्रोडक्ट म्हणून म्हणतो, आणि जो कमी प्रमाणात आहे त्याला आपण मायनर प्रोडक्ट म्हणून म्हणतो. मी काय सांगितलं लक्षात येते का बघा, जो जास्त प्रमाणात आहे त्याला आपण मेजर प्रोडक्ट म्हणून म्हणतो आणि जो कमी प्रमाणात आहे तो मायनर प्रोडक्ट म्हणून म्हणतो. मग ह्यातला मेजर प्रोडक्ट कोण, ब्यूट1 ENE मेजर असणार आहे का ब्यूट2 ENE मेजर असणार आहे? ब्यूट1 ENE मेजर असणार आहे का ब्यूट2 ENE मेजर असणार आहे? कोण मेजर असणार ह्यासाठी आपण कसला रूल अप्लाय करतो तर सेटझेव्स रूल अप्लाय करतो. कसला रूल अप्लाय करतो? कसला रूल अप्लाय करतो आपण इथं? सेटझेव्स रूल अप्लाय करतो. कसला रूल अप्लाय करतो? सेटझेव्स रूल. हा, सेटझेव्स रूल काय म्हणतो? सेटझेव्स रूल म्हणतो की तुमचा मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे, ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्किल ग्रुप काय असणार आहे जास्त, त्या प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. असा अल्किन ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस, असा अल्किल ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस, असा अल्किन ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्किल ग्रुप जास्त, तो तुमचा मेजर प्रोडक्ट असणार आहे. म्हणजे असा जर तुम्हाला एखादा अल्किन मिळत असतो की ज्याला 4ही अल्किल ग्रुप आहे, तो सगळ्यात जास्त स्टॅबिलिटीचा प्रोडक्ट असतो, तो मेजर असणार आहे. किंवा त्यानंतर ना दुसरं RCH डबल बॉन्ड CRR, म्हणजे ज्यामध्ये 3 अल्काइल ग्रुप आहेत. हे ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी आहे सेटझेव्स रूलची. ही जी मी वरी दाखवते आहे, वर जी दाखवते आहे इज ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी वरती जी आहे ती ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ठीक आहे, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्किन जेव्हा डिहायड्रोहॅलोजिनेशन होते. मग त्यानंतर ना हा बघा RC इथं काय येणार आहे H डबल बॉन्ड C इथं R आणि इथं काय येणार आहे H. मग परत इथं काय येणार आहे तर RCH डबल बॉन्ड C इथं H इथं H. मग सगळ्यात लिस्ट प्रायोरिटीचा HCH डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H. समजतंय का बघा? समजते का बघा? काय म्हटलं मी तुम्हाला, ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्किल ग्रुप जास्त, तो तुमचा काय असणार आहे तर मेजर प्रोडक्ट असणार आहे. अकॉर्डिंग टू विच रूल? अकॉर्डिंग टू सेटझेव्स रूल. सेटझेव्स रूल म्हणतो की तुमच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्किल ग्रुप काय असणार आहे जास्त, त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे तर जास्त. स्टॅबिलिटी काय असणार आहे जास्त. ठीक आहे, आता आपल्या मागच्या क्वेश्चन कडे जाऊया. हा जो ब्यूट डॅश 2 डॅश ENE आहे हा कसा आहे बघा, हा ब्यूट डॅश 2 डॅश ENE हा कार्बन आहे, हा कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, CH म्हणजे एक एक हायड्रोजन आहे, आणि इथं CH3 आहे आणि इथं CH3. म्हणजे ब्यूट डॅश 2 डॅश ENE च्या केसमध्ये किती अल्काइल ग्रुप आहे? 2 अल्काइल ग्रुप. ब्यूट डॅश 2 डॅश ENE च्या केसमध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत? 2 अल्काइल ग्रुप. आता ब्यूट डॅश 1 डॅश ENE चा केस बघा, ब्यूट डॅश 1 डॅश ENE च्या केसमध्ये हा CH3 आहे, परत हा CH2 आहे, परत हा CH आहे, हा डबल बॉन्ड CH2 आहे. डबल बॉन्ड CH2 म्हणजे बाळांनो हा पण H असणार आहे आणि हा पण Hच असणार आहे. म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, लक्ष द्या हा, लक्ष द्या हा, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहे त्यामध्ये ह्या कार्बनला 2 हायड्रोजन, ह्या कार्बनला 1 हायड्रोजन आणि एकच अल्काइल ग्रुप आहे. बाळांनो तो अल्काइल ग्रुप किती मोठा आहे किती छोटा आहे याशी संबंध नाही आहे, अल्काइल ग्रुप्स जास्त असायला पाहिजे. मग ते छोटे छोटे अल्काइल ग्रुप्स का जास्त असत नाहीत चालते,
ब्यूट डॅश 2 डॅश ईएनई मध्ये 2 अल्काइल ग्रुप आहेत आणि ब्यूट डॅश 1 डॅश ईएनई मध्ये एकच अल्काइल ग्रुप आहे. सो अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल कोणाची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे? ज्याची अल्किल ग्रुप जास्त आहेत अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे हा आपला काय असणार आहे तर मेजर प्रोडक्ट. ज्याच्याकडे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किल ग्रुप्स काय आहेत तर जास्त. तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते, हे समजलं का सांगा. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी सेटझेफ रूल काय म्हणतो की अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याचे अल्किल ग्रुप जास्त असतील असा अल्किन मेजर असणार आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त टाइप ऑफ अल्किन फॉर्म झाले असतील ड्यू टू व्हरायटी ऑफ बीटा कार्बन्स, ड्यू टू व्हरायटी ऑफ बीटा कार्बन्स, ठीक आहे. बरं, इथं बघा मी काय सांगते. हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि हा Br आहे. ठीक आहे. ह्याला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे? अल्कोहोलिक KOH बरोबर ट्रीट करणार आहे. तर मला पॉसिबली किती प्रोडक्ट मिळणार आहेत तर 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. बरं, ह्यामध्ये हा जो आहे हा अल्फा कार्बन आहे, ह्याला बीटा 1 म्हणूया आणि ह्याला काय म्हणूया तर बीटा 2 म्हणूया. मग हे बघा मेजर प्रोडक्ट कोण असणार माहित आहे? अशा बीटा कार्बन पासून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला ज्याच्याकडे पहिल्यापासून हायड्रोजन ऍटम कमी आहेत. अशा कार्बन पासून ज्याच्याकडे पहिल्यापासून हायड्रोजन ऍटम कमी आहेत तिथून जर तुम्ही हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला ना तर नो डाऊट तुम्हाला अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्काइल ग्रुप्स जास्त मिळतात. म्हणजे जर इथं बघितला तर ह्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत आणि ह्या कार्बनकडे 3 हायड्रोजन आहेत. मग मी तुम्हाला काय म्हटलं मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे? सेटझेफ रूल प्रमाणे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किल ग्रुप जास्त यायला पाहिजेत. मग कोणाचे येतात? अल्किल ग्रुप अक्रॉस कार्बन कार्बन अल्किन ग्रुप अक्रॉस कार्बन 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 डबल बॉन्ड अक्रॉस अल्किल ग्रुप कोणाचे जास्त येतात? ज्याच्याकडे असा कार्बन ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून कमी आहेत. म्हणजे इथून, म्हणजे जर मी इथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर मला असं काहीतरी मिळतं CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, that is but dash 2 dash ENE. This is my major. No doubt it is major. का no doubt it is major? कारण हा असा आहे CH3 CH डबल बॉन्ड C CH3 सिंगल बॉन्ड अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड मला किती अल्काइल ग्रुप्स मिळाले? 2 आणि त्याची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल. ठीक आहे. आता दुसरा हा जो आहे बीटा 1 ह्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम जास्त आहेत, तिथून रिमूव्ह केलं तर तेवढे अल्किल ग्रुप्स मिळत नाहीत अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो CH3 CH2 CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2, हा काय आहे तर ब्यूट डॅश 1 डॅश ENE. हा बाय प्रोडक्ट तर नो डाऊट त्याचा KBr आणि काय असणार आहे H2O, त्यामध्ये काय फरक पडणार नाही, बाय प्रोडक्ट असणारच आहे तो 100%. पण हा जो 100% आहे म्हणजे 1 मोल आहे म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत. त्यातले मेजर पार्टिकल्सचा बीटा 2 कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे. कारण अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या अल्किल ग्रुप्स काय येणार आहेत तर जास्त. ऍक्च्युली सेकंडरी कार्बन आहे, रिप्लेसेबल असतो इझिली, त्यामुळे पण असते स्टॅबिलिटी वगैरे, हे आपण नंतर डिस्कस करायचं आहे. आणि ब्यूट 1 ENEच्या केसमध्ये असं आहे CH3 CH2 C इथं H डबल बॉन्ड C इथं H आणि इथं H. ब्यूट 1 ENEच्या केसमध्ये एकच अल्काइल ग्रुप आहे आणि ब्यूट डॅश 2 डॅश ENEच्या केसमध्ये 2 अल्काइल ग्रुप. सेटझेफ रूल म्हणतो अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याच्याकडे अल्किल ग्रुप जास्त त्याचा मेजर प्रोडक्ट. मग कोण देणार आहे मेजर प्रोडक्ट? हे बघा असा बीटा कार्बन ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून कमी आहेत, तिथून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला तर नो डाऊट तो जो अल्किन मिळतो तो तुमचा मेजर आहे, कारण त्याच्या अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किल ग्रुप्स काय असणार आहेत तर जास्त. काय असणार आहेत? जास्त. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? दिस इज व्हॉट? दिस इज dehydrohalogenation. This is dehydrohalogenation of what? Alkyl halide. समजलं का? Dehydrohalogenation of alkyl halide.
ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघायचं आहे, पहिला आपण बघितलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, दुसरा आपण बघितलं डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड, तिसरा आपण बघायचा आहे केमिकल प्रॉपर्टी अल्किल हॅलाइडची केमिकल प्रॉपर्टी आपण बघतोय. तिसरी प्रॉपर्टी आपण बघायची आहे रिएक्शन विथ मेटल्स. ऍक्च्युअली रिएक्शन विथ हायली रिएक्टिव्ह मेटल्स, रिएक्शन्स विथ हायली रिएक्टिव्ह मेटल्स. आता हायली रिएक्टिव्ह मेटल्स मध्ये आपण इथं दोन रिएक्शन बघतो, एक आहे रिएक्शन विथ सोडियम मेटल आणि दुसरी आहे रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स म्हणजे रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. एक आहे रिएक्शन विथ सोडियम मेटल आणि एक आहे रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. रिएक्शन विथ सोडियम मेटलला वर्थ सिंथेसिस ही म्हणतो, रिएक्शन विथ सोडियम मेटलला वर्थ सिंथेसिस ही म्हणतो, रिएक्शन विथ सोडियम मेटलला वर्थ सिंथेसिस ही म्हणतो. आता ही रिएक्शन काय असते, कशी असते ते हे बघून घ्या. इथं बघा, इथं आपण काय करतो, 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड घेतो. आता मी लिहिताना पर्पसली असं लिहिते 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड, मिरर इमेज टाइप लिहिते बघा. हे 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड घेतो आणि 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइडला 2 मोल ऑफ सोडियम बरोबर ट्रीट करतो. हा, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, रिएजंट व्हेरी इज इम्पॉर्टंट, ड्राय इथर. रिएक्शन विथ मेटल्स मधला पहिला आपण बघतोय वर्थ सिंथेसिस. वर्थ सिंथेसिस इज रिएक्शन विथ सोडियम मेटल. इथं होतंय काय, तर हा जो पार्ट आहे ना, 2 हॅलाइड ग्रुप आणि 2 सोडियम ऍटम्स रिमूव्ह होतात आणि ते दोन्ही अल्काइल ग्रुप काय होतात, जॉईन होतात. म्हणजे इथं R-R आणि 2NaX, म्हणजे तुम्हाला हायर अल्केन मिळतं. काय मिळतं, हायर अल्केन मिळतं. कंडिशन, हे दोन्ही अल्किल हॅलाइड काय असायला पाहिजेत, तर सेम. जर दोन्ही अल्किल हॅलाइड सेम असतील तर तुम्हाला हायर अल्केन मिळणार, ज्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असणार आहेत, ज्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असणार आहेत. म्हणजे पहिली कंडिशन आहे की जर दोन्ही अल्किल हॅलाइड सेम असतील तरच तुम्हाला एक टाइप ऑफ प्रोडक्ट मिळणार आहे जो की खूप मेजर असणार आहे आणि तो हायर अल्केन असणार आहे. म्हणजे डबल द नंबर ऑफ कार्बन ऍटम जे तुम्ही पहिला घेतलाय ते. हा, ह्याची एक लिमिटेशन आहे की ठीक आहे, तुम्ही हायर अल्केन्स ऑब्टेन करताय, तुम्ही सगळे अल्केन्स ऑब्टेन करू शकता इथं, पण मिथेन ऑब्टेन करू शकत नाही. मिथेनला एकच कार्बन असतो आणि ह्याला मिनिमम 2 कार्बनचा प्रोडक्ट मिळतो. वर्थ सिंथेसिसला मिनिमम 2 कार्बनचा प्रोडक्ट मिळतो, त्यामुळे इथं तुम्ही मिथेन ऑब्टेन करू शकत नाही. बरं, आता काय कसं हे बघूया. इथं बघा, जर मी मिथिल ब्रोमाइड घेतलं, CH3Br घेतलं, त्याला 2 टाइम्स सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट केलं. आता दोन्ही मिथिल ब्रोमाइड जे 2 मोल मी अल्किल हॅलाइड घेते, ते दोन्ही मोल्स सेम अल्किल हॅलाइडचे घेते. ह्याला ट्रीट करताना ड्राय इथर बरोबर ट्रीट करते. हा पार्ट काय होणार आहे तर रिमूव्ह. सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2NaBr. सो हा मिळाला काय तर इथेन. काय मिळाला, हा इथेन. काय मिळाला, हा इथेन. काय मिळाला, इथेन. काय मिळाला, इथेन. काय मिळाला, इथेन. हायर अल्केन. आपण घेतला काय, मिथाइल ब्रोमाइड घेतला. आपण घेतलं काय, मिथाइल ब्रोमाइड. 2 मोल्स ऑफ मिथाइल ब्रोमाइड घेतले तर तुम्हाला 1 मोल ऑफ इथेन मिळाला, हायर अल्केन. तिथं 1 कार्बन होते तर इथं किती येणार आहेत तर 2. इथं 1 होते तर तिथं किती येणार आहेत तर 2. ठीक आहे, बघा. आता परत जर तुम्ही 2 मोल ऑफ म्हणजे 2 कार्बनचा अल्किल हॅलाइड घेतला, CH3 CH2Br प्लस 2Na प्लस Br सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, असं काय नाहीये की ब्रोमाइडच घ्यायला पाहिजे, तुम्ही काहीही घेऊ शकताय. रिएजंट खरं ड्राय इथर असायला पाहिजे. बरं, इथं होतंय काय तर 2 ब्रोमीन आणि 2 सोडियम मेटल, 2 ब्रोमीन, 2 अल्किल हॅलाइडचे 2 ब्रोमीन आणि सोडियम मेटल 2 मोल्स, ते रिमूव्ह होणार आणि हे दोन्ही जॉईन होणार आणि फॉर्म होणार CH3 CH2 CH2 CH3 प्लस 2Na काय येणार आहे तर Br N-ब्युटेन मिळाला. काय मिळाला, N-ब्युटेन. समजते मी काय सांगते. बरं, मी असं प्रिसाइजली म्हटलं 10 वेळा की दोन्ही अल्किल हॅलाइड सेम असायला पाहिजेत, दोन्ही अल्किल हॅलाइड सेम असायला पाहिजेत, तरच तुम्हाला एक मेजर हायर अल्केन मिळतं.
काय असेल की जर तुम्ही दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतला, दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतला, हा CH3Br घेतला प्लस 2 टाइम्स सोडियम मेटल प्लस Br सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 घेतला, म्हणजे दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतले, एक मिथाइल ब्रोमाइड 1 मोल घेतला आणि इथाइल ब्रोमाइड 1 मोल घेतला आणि त्याला रिएक्ट केला तुम्ही कशाबरोबर, तर ड्राय इथर बरोबर. कशाबरोबर रिएक्ट केला, ड्राय इथर बरोबर. बघा हा 1 मोल म्हणजे यामध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, हा 1 मोल म्हणजे यामध्ये 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल आहेत. हा 1 मोल जर आहे तर ह्यामध्ये पण 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल आहेत. जेव्हा तुम्ही एखादी रिएक्शन लिहिताय तेव्हा तुम्ही मिनिमम 1 मोल कन्सिडर केलेलं असते आणि त्या 1 मोल मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, तर 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल आहेत. मग ते सेल्फ कपलिंग पण करणार आहेत, म्हणजे ते दोन म्हणजे ते त्यातले त्यातच ते सेल्फ कपल करणार आहेत. 6.022 इंटू 10⁻23 मधले 20% स्वतः बरोबरच कंबाईन होणार, मग 20-20 काय झालं, 40% युज्ड अप झाले. म्हणजे तुम्हाला इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3 असा एक अल्केन मिळणार. परत अजून CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 अजून एक अल्केन, म्हणजे हा 6.022 इंटू 10⁻23 20% असं मिळून 40% हा एक अल्केन देणार आणि राहिलेले जे काय आहेत ते क्रॉस कपलिंग करणार आणि हा Br आणि Na तर रिमूव्ह होणारच आहे आणि तुम्हाला अजून एक अल्केन मिळणार, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. मीन्स तुम्ही वर्क सिंथेसिसला दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतला आणि सोडियम मेटल बरोबर ट्रीट केला, दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतलाय म्हणजे तुम्ही 1 मोल ऑफ एक अल्किल हॅलाइड घेतलाय आणि दुसरा अजून 1 मोल ऑफ अल्किल हॅलाइड घेतलाय. एका मोल मध्ये म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल ह्या अल्किल हॅलाइडचे झाले, 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स त्या अल्किल हॅलाइडचे झाले. मग ते जे आहेत ते सेल्फ कपलिंग पण करतात आणि मग क्रॉस कपलिंग पण करतात. मग सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग मुळे आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात, एक आहे इथेन, एक आहे ब्युटेन एन ब्युटेन आणि एक आहे प्रोपेन. बघा ऑड नंबर ऑफ अल्केन पण मिळू शकतो वर्क सिंथेसिसनं, कधी जर तुम्ही वेगवेगळे अल्केन हॅलाइड घेतला तर. पण आयुष्यात कधी मिथेन मिळूच शकत नाही, एक कार्बनचा अल्केन मिळूच शकत नाही, म्हणून मिथेन कॅनॉट बी मेथड. विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय वर्क सिंथेसिस, मिथेन. बाकी सगळ्या अल्केन्स तुम्ही बनवू शकताय. क्रॉस कपलिंग केला तर तुम्ही ऑड नंबर ऑफ अल्केन्स पण बनवू शकताय, ऑड नंबर ऑफ अल्केन्स पण बनवू शकताय. समजते मी काय सांगते. सो जर तुम्ही वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स घेतला ना तर तुम्हाला 3 वेगवेगळे अल्केन्स मिळणार आहेत. मग त्यामध्ये कन्सिडर करा की हा 30% मिळालाय, हा 30% मिळाला आणि हा 40% मिळाला. म्हणजे हे जर पूर्ण 1 मोल कन्सिडर केला तर त्या 1 मोल मधले 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल जे काय असणार आहेत त्यातले थोडे हे थोडं हे थोडं हे मिक्सचर मिळणार, त्याला सेपरेट करायला पाहिजे आणि यील्ड पण चांगलं मिळणार नाही. त्यापेक्षा वर्क सिंथेसिस जे आहे, जेव्हा तुम्हाला इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम पाहिजेत आणि हायर अल्केन्स पाहिजेत, इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पाहिजेत आणि हायर अल्केन्स पाहिजेत, त्यावेळी आपण वर्क सिंथेसिस वापरतो, जिथं मोस्टली 2 कार्बन 4 कार्बन 6 कार्बन 8 कार्बन 10 कार्बन 12 कार्बन 14 कार्बन 30 कार्बन 40 कार्बन 50 कार्बन इव्हन नंबर ऑफ हायर अल्केन ऑब्टेन करण्यासाठी तुम्ही वर्क सिंथेसिस वापरू शकता. एकच ड्रॉबॅक आहे की मिथेन ऑब्टेन करू शकतो नाही, पहिला ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक असा आहे, एक नाही 2 ड्रॉबॅक आहे. दुसरा ड्रॉबॅक असा आहे की जर तुम्ही 2 वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स घेतला तर तुम्हाला मिक्सचर ऑफ अल्केन मिळतं, ज्याचे दरी तिन्हीचे यील्ड काय असते लो आणि त्याला परत सेपरेट करायला पाहिजे. त्यापेक्षा यू शुड अवॉइड ऑब्टेनिंग अल्केन्स बाय युजिंग 2 डिफरंट अल्किल हॅलाइड्स बाय वर्क सिंथेसिस. इट्स बेटर टू यूज काय एकच अल्किल हॅलाइड वापरायचा, एकच प्रकार ऑफ अल्किल हॅलाइड वापरायचा, 2 मोल वापरायचे, म्हणजे तुम्हाला हायर अल्केन मिळणार. काय मिळणार आहे, हायर अल्केन. समजतंय का वर्क सिंथेसिस. हे तुम्हाला वर्क स्पिटिंग म्हणून पण येणार आहे. परत काय येणार आहे तुम्हाला, वर्क स्पिटिंग म्हणून. म्हणजे ही वर्क सिंथेसिस झाली. आरिल हॅलाइड्स मध्ये आपण वर्क स्पिटिंग म्हणून पण बघतो. काय म्हणून बघतो, वर्क स्पिटिंग. समजतंय इथपर्यंत, ठीक आहे. आता थांबूया. काय काय बघितलं आपण, डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड बघितलं आणि रिएक्शन विथ मेटल्स मध्ये वर्क सिंथेसिस बघितलं. हे 2 परफेक्ट करा, ह्याचे नोट्स प्रॉपरली काढा. काय डाउट्स असतील तर मला विचारा आणि कंटिन्युअसली लेक्चर बघत राहा.
Okay, bye bye. Thanks for watching my lecture.